मलकापूर प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन काशीद आणि सौ कांचन सारंग लोहार यांच्या प्रचाराच्या समर्थनार्थ शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानगुडे यांची प्रचाराची तोफ धडाडली आहे। यावेळी असंख्य नागरिक यांनी उपस्थिती लावली होती। आता 5 वर्ष इथले नगरसेवक इथं नगरसेवक होते, यावेळेला पण ते उभा राहिले। मग आता यावेळी ते आपल्यासारखाच प्रचार करत असतील, आपल्यासारख्या सभा पण घेत असतील, मग ते सभेत नेमकं काय सांगत असतील? मला प्रश्नच पडतो। म्हणजे आता 5 वर्ष नव्हे, आधीची 25 वर्ष पण तेच येत आहेत, म्हणजे इथला कुठला प्रश्न शिल्लकच नसला पाहिजे। रस्ते काचेसारखे गुळगुळीत व्हायला हवे होते, गटारं व्हायला हवी होती, पाण्याची शुद्ध व्यवस्था असायला हवी होती, इथं उद्यानं दिसायला हवी होती। मग मला प्रश्न पडतो, आता ते सांगत काय असतील? मी नेहमी एक गोष्ट सांगतो, एक सद्ग्रस्त रोज सकाळी ऑफिसला जायचे, सकाळी ऑफिसला गेले, दुपारपर्यंत काम करायचे आणि दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे। त्या दिवशी सुद्धा जेवायला बसले, डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात खिचडी। म्हणजे खत्तेरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण करतो काय, खाल्ली निमूटपणे। दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारी परत सगळ्यांबरोबर जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी। आणि काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी, पण खाल्ली मुकाटपणे। तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले, परत दुपारपर्यंत काम केलं, परत दुपारी जेवायला बसले, परत डबा उघडला, डब्यात बघतोय तो परत खिचडी। असा वैताग आला, काय कटकट आहे राव, खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय नुसता। त्याची ही कटकट ऐकून त्याच्या शेजारचा म्हणाला, तिथं कंतन करून काय उपयोग आहे का? त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, तिथं बोलून काय उपयोग आहे का? तसा तो म्हणला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काही बनवता येत नाही। म्हणजे खिचडी केली कुणी? ह्यानीच। आणि खिचडी आवडत नाही म्हणताय कोण? हाच। तुमचा उमेदवार आता प्रचारात असंच सांगत असेल, खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, केली कुणी? आता विचार करायची वेळ तुमची आहे। तुम्हाला विकासाची ही अशी खिचडी हवी आहे का प्रभागाच्या विकासाचं पंचपक्वानाचं ताट तुमच्या समोर हवं आहे? पंचपक्वानांसारखा विकास हवा असेल तर नितीन काशीद पाटलांच्या मशाल चिन्हाचं बटन दाबा आणि त्यांना बहुमताने आपण विजयी करा। या प्रभागामध्ये आमच्या कांचनताई लोहार आहे, नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत उच्च शिक्षित डॉक्टर असलेले आर्यन कांबळे आहेत। खरं तरी सुशिक्षित माणसं या सत्तेच्या पटावर जायला हवी, ज्यांना समाजाची नेमकी जाण आहे। आपण लोकशाहीचे नागरिक आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या प्रत्येकाला मताचा अधिकार दिला, त्या अधिकाराचा वापर आपण करायला हवा। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जो उमेदवार गोलमाल करून निवडून येईल तो पुढची 5 वर्ष विकासाचा सुद्धा गोलमालच करेल। जो उमेदवार निवडणुकीच्या वेळी पैसे वाटून निवडून येईल तो पुढची 5 वर्ष वाटलेला पैसा गोळा करण्यातच घालवेल। त्यामुळे जो विकासाचा शिलेदार आहे अशाच माणसाला तुम्ही निवडून द्यावं, ही आमची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे। आणि आता खरं तर मतदारांनी हा निर्णय घ्यायची वेळ येऊन टेपलेली आहे। नाहीतर सध्या पाटील साहेब महाराष्ट्राचं राजकारण अशा वळणावर आलंय की कोण कुठं आहे तेच कुणाला कळेना झालंय। म्हणजे काल काँग्रेसमध्ये होता, आज सकाळी भाजपमध्ये, जो राष्ट्रवादीत आहे तो दुपारी शिंदे गटात, कुणाला काहीच कळेना झालंय। या राजकारणाचा हा सगळा चिखल जर थांबवायचा असेल तर समाजाबद्दल निश्चितपणे विकासाची भावना असणारी माणसं तिथं निवडून गेली पाहिजेत। आणि मला खात्री आहे आपण निश्चितपणे हे काम कराल। आपला उमेदवार योग्य असेल तर विकास योग्य होईल आणि आपण योग्य विकासाच्या शोधात आहात। त्यासाठीच पुरोगामी विकास आघाडीच्या या सगळ्या उमेदवारांना आपण बहुमताने निवडून द्यावं। खरं तर एका नगरसेवकाने 5 वर्ष काहीच काम केलं नाही, निवडणुका तोंडावर आल्या, मग त्याला वाटलं की आता काहीतरी काम केलं पाहिजे, नाहीतर उभा कसं राहायचं, मतं कशी मागायची। मग शेवटी त्यांनी आपल्या प्रभागासाठी
स्मशानभूमी मंजूर करून आणली. आता स्मशानभूमी मंजूर करून आणली, पण म्हटलं आचारसंहिता लागायच्या आधी पूर्ण करून उद्घाटन घेतलं पाहिजे, नाहीतर मग त्याचं क्रेडिट कसं मिळायचं. पण निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या आधी यांनी स्मशानभूमीचं उद्घाटनही घेतलं. आता उद्घाटन झालं, मग उद्घाटनाच्या भाषणाला साहेब उभा राहिले आणि भाषण करताना म्हणाले, लोकांची फारच गैरसोय होत होती म्हणून आम्ही ही अद्ययावत स्मशानभूमी उभारलेली आहे. पावसाळ्यात फार तारांबळ उडायची, लाकडं ओली राहायची, माणसांना जायला त्रास व्हायचा, म्हणून आम्ही अत्याधुनिक विद्युत दाहिनी बसवलेली आहे. चिखल होऊ नये आम्ही फरशा बसवलेल्या आहे, निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. सगळं उत्तम केलंय. तरी सगळ्या ग्रामस्थांना माझी कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा. आता तुम्हाला विकासाच्या वाटेवर पोहोचवणारे नगरसेवक हवेत का डायरेक्ट वर पोहोचवणारे नगरसेवक हवेत, हा निर्णय तुमचा. उच्च शिक्षित आणि लोकमानसांमध्ये असणारा विकासाचा ध्यास धरणारा उमेदवार आपण निवडून द्याल याची मला निश्चितपणे खात्री आहे. आपण मशालाचं चिन्ह दाबावं आणि नितीन काशीद पाटील यांना आपला भरभरून आशीर्वाद द्यावा. पुरोगामी विकास आघाडी आपण मलकापूरमध्ये निश्चितपणे सत्तेत आणा. मलकापूरचा 5 वर्षात कायापालट निश्चित होईल याची खात्री आपणास या निमित्तानं देतो. 2 तारखेच्या लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदानासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांची रजा देतो. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.